नारायणाने प्रसाद दिला म्हणून यज्ञाचा प्रसाद आपल्याला मिळाला पाहिजे. प्रसादाने माणसाचं जीवन पूर्ण होतं आणि म्हणून प्रसादाला खूप महत्त्व असतं. या न्यायाने यज्ञ नारायणाचा प्रसाद वशिष्ठ महाराजांनी हातामध्ये घेतला. प्रसादाला सुंदर आणि सांगितलं दशरथ राजाला, महाराज तुझ्या धर्मपत्न्याला हा प्रसाद देऊन टाक. राजाने प्रसाद घेतला. राजा प्रसाद घेऊन आपल्या महाराणीकडे गेला, अर्थात कौशल्येकडे गेला. पहिला भाग कौशल्येला दिला, दुसरा भाग सुमित्रेला दिला आणि तिसरा भाग कैकेयीपर्यंत घेऊन गेला. कैकेयीने हातात घेतला, पण चिंताग्रस्त झाली, विचार करायला लागली. राजा माझ्यावर नुसतं प्रेम करतो, नुसतं बोलकं प्रेम करतो, खरं प्रेम करीत नाही. महत्त्वाचा टाईम आला, प्रसादाचा वाटा पहिला मला द्यायला पाहिजे, पण पहिला कौशल्येला दिला. आणि म्हणून कैकेयीला राग आला. प्रसाद असा हातात घेऊन बसली, खाण्याची भावना होईना, खाऊ वाटेना. का? रागाच्या भरामध्ये, क्रोधाच्या भरामध्ये. भगवंताची लीला सर्वांना माहीत आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमा, पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो शेविला. मग इकडे दोन्ही महाराण्याने आपापला अर्धा भाग कैकेयीला दिला. सगळ्यांनी मोठ्या आनंदाने प्रसादाचं सेवन केलेलं आहे. त्यांना गर्भ राहिलेले आहेत. काही दिवस निघून गेले आणि मग वशिष्ठ महाराजांनी राजाला सांगितलं, महाराज तुमच्या धर्मपत्न्या आता गरोदर आहेत, त्यांना डोळे विचारा. आणि मग राजा डोळे विचारायला निघाला. पण राजाच्या लक्षात आलं पहिलं काम आपलं हुकलं होतं, आता सुधारणा करून घ्या. पण काही काही माणसाचं जीवनच असं असतं, कसंही वागलं तरी ते उरफटेच चलत आहेत. असे लोक विचित्र असतात. म्हणून राजाने विचार केला, पहिल्याने आपण कौशल्येकडे गेलो, कैकेयीला राग आला, आता आपण कैकेयीकडे पहिलं जावं. या दृष्टीने राजाने नौकर चाकराला सांगितलं, आपल्याला कैकेयीच्या घराकडे जायचे. कैकेयीला निरोप गेला. कैकेयीला सांगितलं, राजा आपल्याकडे येत आहे. बातमी ऐकल्यानंतर तिने आनंदित व्हायला पाहिजे होतं ना. नाही 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 नाही, राजा यायला लागला. राजाला पाहिलं आणि लगेच खाटावर झोपूनच घेतलं. देखता नयनी पहोडली. राजाला पाहिल्या पाहिल्या झोपून घेतलं. तुम्हीच विचार करा राजाचा किती मूड गेला असन बरं. राजाला वाईट वाटलं, राजा नाराज झाला. तरी पण बायको असल्यामुळं बोलावंच लागलं. विठ्ठल विठ्ठल आवडीची बायको होती. आवडीची बायको असल्यामुळे राजा तिथे खाटाजवळ गेला. अगं 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 काय झालं म्हणे तुला, सांग तुझ्या काय मनात आहे, काय तुला डोळे होतात, कुठं फिरून यायचं का विमानाने, काय डोळे होतात सांग पटापटा पटापटा. हो, ती बोलायला तिने सुरुवात केली, पण राजाच्या मनाजोगं बिलकुलच बोलाना. काय बोलायला लागली ती म्हणायला लागली, मला असं वाटतं ज्येष्ठाशी झाडावे दुरी दिगंतरा, नये समाचार त्याचा आम्हा. मोठ्याला दुरी दिगंतराला झाडावं, त्याच्या आम्हाला बातम्या पण येऊ नये, कनिष्ठाला राज्यपद द्यावं. अशा पद्धतीची तिची बडबड सुरू झाली. राजाला एकदम धक्का बसला की असं काय बोलायला लागली. अगं म्हटले, तू असं काय बोलतेस, तुला काय वाटतंय, लोक काय म्हणतील आपल्याला. ते म्हणे, लोक जे म्हणायचं ते म्हणू द्या, जेवढं पाप होईन तेवढं माया माथी. तुम्हाला बिलकुल त्याचा ताण नाही. कोणी मला विचारलं किंवा मी वार्ताहर पेपराला देऊन टाकीन बातमी, राजा असं म्हणत नव्हता, पण मीच म्हणले, माझंच नाव
होऊ द्या म्हणे डांबीस, माझ्या नावाला लोकांनी नावं ठेवू द्या, पण तुम्हाला दोष लागणार नाही, हे सगळं मीच करणार आणि अशा पद्धतीचं ते झालं पाहिजे. असे हे सगळे विचार राजाने ऐकले. राजाचा मनस्ताप झाला, राजा बिचारा हताश झाला, राजाला काही सुचेना, राजा नाराज झाला आणि अशा नाराज बायकोपासून उठला. विठ्ठल विठ्ठल मग कुठे गेला? सुमित्रेच्या सदनामध्ये गेला. सुमित्रेला खूप आनंद झाला. राजा आला, सुमित्रा उठून उभा राहिली, पाणी घेतलं, राजाला बसायला पाड दिला, राजाची पाद्यपूजा केली, पाय धुवून काढले, गंध अक्षदा धूपदीप राजाला वव्वाळलं. अति सुंदर, एवढी सुंदर राजाची पूजा केली तर नामदेव महाराज म्हणायला लागले, तो राजा पहिल्या बायकोचं दुःख विसरूनच गेला. कैकेयीचे दुःख विसरला राव. देखून या किंवा पाहून या भाव सुमित्रेचा. सुमित्रेचा भाव पाहून राजा संतुष्ट झाला. राजा म्हणायला लागला, ग काय पाहिजे तुला माग, मी प्रसन्न आहे तुला. त्यावेळेस ती बायको सुमित्रा होती, सुंदर होती, पतिव्रता होती. तिने सांगितलं, मला लौकिक काहीही देऊ नका, सोनं नको, चांदी नको, राज्य नको, ऐश्वर्य नको, काही नको, काही नको. म्हटले मग काय पाहिजे? म्हटले मला एकच पाहिजे, ज्येष्ठाची सेवा घडावी. विठ्ठल विठ्ठल सुमित्रा होती ती. सुमित्रेचा अति सुंदर भाव आणि त्या भावातून तिने असं सुंदर मागितलं, ज्येष्ठाची सेवा घडावी. म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या जीवनामध्ये परमार्थ करीत असताना सुमित्रा व्हावं का कैकेयी व्हावं? सुमित्रा व्हावं. कौशल्यानंतर आहे. कौशल्य व्हाता आलं तर व्हा. कौशल्य होणं एवढं सोपं नाही, पण सुमित्र होणं एकदम सोपं आहे. तुकोबाराईचं प्रमाण सांगेल. महाराजांनी सांगितलं, जनमित्र होई सकळाचा, अशुभ न बोलावी वाचा, संगन करावा दुर्जनाचा, करी संताचा सायास. सुमित्र कोणालाही होता येतं. सुमित्र म्हणजे चांगला मित्र, सुमित्र म्हणजे प्रेमी, मित्र म्हणजे सखा. सर्वांना प्रेम आपल्याला देता येतं आणि म्हणून सुमित्राने सर्वांना प्रेम दिलं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमार्थ करायचा असेल तर सुमित्र व्हावं आणि सुमित्र होऊन लक्ष्मण व्हावं. लक्ष्मण किती महत्त्वाचा शब्द आहे. लक्ष्मण, ज्याचं मनावर लक्ष राहतं त्याचं नाव आहे लक्ष्मण. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या मनावर सुंदर लक्ष द्यावं, मन केंद्रित ठेवावं, मनाला इकडं तिकडं भटकून देऊ नये. जे मनावर लक्ष देतात ते लक्ष्मण राहतात. जे मनावर लक्ष देतात तेच रामाची सेवा करू शकतात. इतर लोक रामाची सेवा करणार नाही करणार. म्हणून लक्ष्मण व्हावं. अतिशय सुंदर आनंदभरीत वातावरण झालं आणि राजा प्रसन्न झाला. नौकर, दूत, सुमंत, प्रधान सगळे मिळून आता कौशल्याच्या सदनाकडे निघाले. कौशल्याच्या सदनाकडे गेल्यानंतर कौशल्येला निरोप गेला की दशरथ राजा येत आहे, राजा येत आहे, राजा येत आहे असं म्हटल्यानंतर त्या कौशल्येला अगदी भाव समाधी लागून गेले. कारण तिच्या उदरामध्ये कोण होता? राम होता. सदा समाधीस्थ राम रूप झाली, कौशल्या माऊली रामा म्हणे. अशी ती सदा समाधीस्थ होती. राम 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 भजन करीत होती. राम नामाच्या मस्तीमध्ये गेलेली ती कौशल्या. आणि तेवढ्यामध्ये दशरथ राजा आला. सुमंत प्रधान बरोबर आहे, नौकर चाकर बरोबर आहेत. आणि मग कौशल्येने आणि दशरथ राजाला बघितलं.
दशरथ राजाने कौशल्येला बघितलं. दशरथ राजा काही बोलणार त्याच्याही अगोदर कौशल्येनेच बोलायला सुरुवात केली. कौशल्या म्हणायला लागली, राजा महाराज तुम्ही आलेले आहात, फार चांगला योग आहे. आता आपल्याला लढायला जायचंय, धनुष्य घेऊन या, खरदूषणाचा प्राण घेणार आहे. आपल्याला सुंदर समुद्रावर पूल बांधायचा आहे. आणि रे धनुष्य मारीन रावणा, आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन मी हाती, लंका विभीषणा देईन हाती, लंका विभीषणा देईन हाती, लंका विभीषणा